आक्रमक हिंदुत्वाचा चेहरा असलेले गोरखपूरचे खासदार योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। तर प्रदेशाध्यक्ष केशव प्रसाद मौर्य आणि लखनौचे महापौर दिनेश शर्मा यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यासह दिग्गज नेते उपस्थित होते। आदित्यनाथ यांच्यासोबत सुमारे 46 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात मोहसिन रजा हे एकमेव मुस्लिम चेहरा असल्याने त्याच्याबद्दल देखील चर्चा सुरू आहे। केंद्र में भारतीय जनता पार्टी की सरकार ने विकास और सुशासन के माध्यम से सबका साथ और सबका विकास का जो संकल्प लिया है उसका पूरी तरह अनुसरण करते हुए प्रदेश सरकार राज्य की जनता की सेवा करेगी। लोक कल्याण के प्रति समर्पित यह सरकार बगैर किसी भेदभाव के समाज के सभी वर्गों के लिए समान रूप से कार्य करेगी। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अनेक दिग्गज नेते या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिले, पण मंचावर यादव पिता पुत्रांनी लावलेली हजेरी सगळ्यांचंच लक्ष वेधून घेणारी ठरली। अखिलेश आणि मुलायम सिंग यांनी भाजप नेत्यांशी हसतमुखानं हस्तांदोलन केलं आणि मनमोकळ्या गप्पाही मारल्या। प्रचाराच्या रणधुमाळीत योगी आदित्यनाथ आणि अखिलेश यांच्यातलं वाकयुद्ध अगदी शिगेला पोहोचलं होतं, पण सपानं आपला पराभव खिलाडू वृत्तीप्रमाणे घेतल्याचं या मुलायम आणि अखिलेश यांच्या हजेरीवरून दिसून आलं। ओडिशाचे माजी राज्यसभा खासदार प्यारीमोहन मोहपात्रा यांचं काल मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात निधन झालं। ते 77 वर्षांचे होते। फुफ्साच्या आजारावर हिंदुजा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते। या उपचाराच्या दरम्यान त्यांचं निधन झालं। प्यारीमोहन मोहपात्रा हे ओडिशा जनमोर्चा पक्षाचे अध्यक्ष होते। त्यांना ओडिशाच्या राजकारणाचे चाणक्य म्हणून संबोधलं जायचं।